हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। आज यमी क्रीमी पास्ता बनवूया। एका भांड्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घेऊन थोडंसं मीठ आणि तेल टाकून पाणी उकळल्यानंतर आपण पास्ता टाकूया। त्यात पास्ता प्रॉपर बॉईल झाल्यानंतर एका जाळीमध्ये काढून घेऊया। नंतर कढईमध्ये थोडंसं बटर टाकून बारीक चिरलेला लसूण टाकूया आणि तो जरासा फ्राय करून घेऊया। लसूण थोडासा फ्राय झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बॉइल्ड कॉर्न टाकूया। आपल्या आवडीप्रमाणे त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स टाकूया। झुकिनी आणि लाल शिमला मिरची, ग्रीन शिमला मिरची, आपल्या आवडीप्रमाणे व्हेजिटेबल्स टाकल्यानंतर आपण थोडंसं फ्राय करून घेऊया। त्यानंतर सॉस बनवण्यासाठी आपण या व्हेजिटेबल्स एका प्लेटमध्ये काढून घेऊया। त्यानंतर पॅनमध्ये थोडंसं बटर टाकूया। बटर मेल्ट झाल्यानंतर त्यात 2 चमचे मैदा टाकूया आणि याचा थोडासा रंग बदलेपर्यंत आणि मैदा हलका होईपर्यंत आपण हे मिश्रण हलवून घेऊया। हे थोडंसं असं फेसाळ झाल्यानंतर आपण याच्यामध्ये 1.5 कप दूध ओतूया। दूध ओतल्यानंतर आपल्याला हे लगेच हलवून घ्यायचे, नाहीतर मैद्याच्या गाठी होतात। आणि हे असं हलवून असं क्रीमी टेक्स्चर आलं पाहिजे त्याचं। यात पास्ता मिक्स, ओरिगॅनो, चिली फ्लेक्स या स्टेजला आपण टाकू शकतो। हे सगळं मिक्स केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये फ्रेश क्रीम टाकायचं आहे, 2 ते 3 चमचे। त्याला उकळी आल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये उकडलेला पास्ता टाकूया। त्यानंतर आपण फ्राय केलेल्या व्हेजिटेबल्स टाकूया आणि हलवून घेऊया। थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि 1 चीज क्यूब आपण ग्रेट करून टाकूया ह्याच्यामध्ये। तुमच्या आवडीप्रमाणे चीजची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता। सगळं एकदा हलवून घेऊया आणि आपला चीजी पास्ता रेडी आहे। तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा पास्ता बनवून पहा आणि ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा। थँक्यू।